गिरेगाव मुंबईमध्ये आलो होतो। याच ठिकाणी आपल्या गणपती बाप्पाची सगळ्यात मोठी भारतातली विसर्जन मिरवणूक इथूनच जाते, समुद्रामध्ये जाते आणि आपला बाप्पा आपल्याला सगळ्यांना सोडून त्याच्या आईकडे जातो आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी परत येतो। जिथं बघावं तिथं बांगलादेशी अतिक्रमण झालेलं दिसते। मुंबईची आंतरिक सुरक्षा हा माझ्या अभ्यासाप्रमाणे धोक्याच्या लेवलच्या पलीकडे गेलेली आहे। म्हणजे ऑलरेडी आपण सगळे गॅसवरती बसलेलो आहे असं म्हणायला हरकत नाही। कोणत्याही टॅक्सीमध्ये बसलं की ते बांगलादेशी, कुठेही आपण स्ट्रीट वेंडर्स बघितले बांगलादेशी। म्हणजेच थोडक्यात काय पूर्णपणे अर्थकारण ज्याला म्हणतात ना की धंदे तुमचे असतील बट त्याच्यामध्ये लेबर आमचे असतील आणि हे सगळ्या लोकांनी इतक्या झोपडपट्ट्या मुंबईमध्ये वाढवल्यात। माझ्या जन्मापासून आतापर्यंत कमीत कमी मी मुंबईला दरवर्षी वर्षातून 5 ते 7 वेळा येतच असतो। पण आता गेल्या 4-5 वर्षांमध्ये जे मुंबईची परिस्थिती आहे ना काय म्हणजे असं अक्षरशः वाटतं की ही जी आर्थिक राजधानी जी मुंबई आहे ती थोड्या दिवसांनी मुंबई स्थान बनायला वेळ लागणार नाही असं वाटतं। फार काळजी वाटते येणाऱ्या 2-3 पिढ्यांचं काय होणार आहे हा प्रश्न मनामध्ये खूप जास्त प्रमाणात उद्भवत आहे। या सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आपण बघू शकता, या सगळ्या बिल्डिंग मध्ये राहणारी लोक मस्तपैकी पैसे कमवत आहेत, पण हा पैशाचा उपयोग 1 ते 2 जनरेशन नंतर कोण करणार आहे याचा विचार हिंदू समाजाने करणं गरजेचं आहे।